लंडनमधील I-20 कार चालवणारा डॉक्टर ओमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडे आणि दातांचे नमुने ओमरच्या आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची माहिती। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, वाराणसी विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग, विमानातील 170हून अधिक प्रवासी सुखरूप। बाजारात भाज्यांची आवक घटली, परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम, पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ। राज्यात 4 दिवस थंडीचा कडाका, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता। ओबीसी नेते स्थानिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीवर नाराज, ओबीसींच्या 27,000 जागा का खाताय, ससाणे यांचा आरोप। मंगेश ससाणे यांनी व्यक्त केली नाराजी। बांगलादेशात युनूस सरकार विरोधात विद्यार्थी रस्त्यावर, विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षक उतरले रस्त्यावर। लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार, सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। सूर्यकांत येवलेच्या अडचणी वाढल्या, पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात येवलेवर गुन्हा, मुद्रांक शुल्क माफीची लागली चौकशी। दिल्लीच्या स्फोटाचा दहशतवादी हल्ला असा उल्लेख, केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच उल्लेख, मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला उल्लेख। डॉक्टर ओमर आणि डॉक्टर मुजम्मिलच्या वहीमध्ये कटाची माहिती, दहशतवादी कटाची सुरू होती आखणी, वहीमध्ये उल्लेख, सांकेतिक भाषा वापरलेली वही पोलिसांनी केली हस्तगत, मुजम्मिल आणि ओमरच्या घरातून वही जप्त। निवडणूक आयोगाचा पवारांना दिलासा, आंबेडकरांना डोकेदुखी, पिपाणी चिन्ह गोठवलं, गॅस सिलेंडर चिन्ह खुलं केलं, पवार गटाला दिलासा, वंचित निवडणूक आयोगावर नाराज। पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू, चरोली परिसरात 2 आरोपींकडून गोळीबार, गोळीबारात नितीन गिलबिले या तरुणाचा मृत्यू। साखळी बॉम्बस्फोट करण्यासाठी दहशतवाद्यांनी पैसे जमवले होते, मुजम्मिल, आदिल आणि ओमरनं 20 लाख रुपये जमवले होते, कटासाठीचे 20 लाख ओमरकडे जमा करण्यात आले होते, ओमर आणि मुजम्मिल यांच्यात या पैशावरून होता वाद। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन, नाशकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन, उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजनही उपस्थित।